शैक्षणिक धोरण 2020 आणि या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने आपल्या शिक्षण मंडळ भगूर संस्थेने आयोजित केलेल्या या उद्बोधन शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. नमस्कार. एप्रिल आणि मे महिन्यात निकालाची कामं आणि अचानक सरकारी फतवे येतात तसे शेवटच्या आठवड्यात केवळ उपचार म्हणून अनेक उद्बोधन शिबिर शिक्षकांचे वर्ग हे शासनाकडून घेतले जातात आणि दरवेळेला शिक्षकांच्या चर्चेतून असं लक्षात यायचं की वर्षाच्या शेवटी काय, मग सुट्टी येणार, निकाल बनवला आणि मग आपण असं ठरवलं की वर्षाच्या सुरुवातीला आपण सगळे एकत्र येऊया. आपल्याला काय करायचंय वर्षभर याचा संकल्प करण्यासाठी आज आपण जमलेलो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्माण करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे ते भाई उपाले आज आपल्याकडे उपस्थित आहे आणि त्याच्यामुळे तुमची माझी आपली शिक्षण मंडळ भगूर म्हणून अशी जबाबदारी आहे. आपण ज्या त्या तालुक्यात आपल्या शाळा असतील तिथे आपल्याला हे शैक्षणिक धोरण चर्चेतून जिथे जिथे आपण ट्रेनिंगला जाऊ तिथे त्याचं एक पॉझिटिव्ह वातावरण आपण निर्माण करण्याची आपली जबाबदारी. ज्याला कोणाला रिसोर्स पर्सन म्हणून जायची संधी आली त्यांनी सुद्धा अवश्य जावं. या सगळ्या आजच्या 2 व्याख्यानातून आपल्याला त्याची 2 ओळख होणार आहे. गेली 70 वर्ष नव्हे 1834 पासून ज्या शिक्षण व्यवस्थेतनं आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्याची शोकांतिका काय आहे हे आपण थोडा त्याला उजाळा दिला पाहिजे. मी 10वीच्या मुलांशी बोलतो आणि त्या मुलांना विचारतो शिकायचं का. तुम्ही इतकी वर्ष मुलांना शिकवताय, तुम्हाला काय अपेक्षित आहे, मुलांनी काय उत्तर द्यावं. मी एकटा बोलणार नाही बरं का. तुम्हाला असं वाटतं की या शिकण्यामुळे मुलांनी अर्थार्जन करावं, बरोबर ना. तुम्हालाही नाही कशासाठी त्याची चर्चा नंतर करू. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या घरातली तुमच्या समोरच्या मुलांचं सोडून द्या, तुमच्या घरातली मुलं जी शिकता आहेत त्यांनी का शिकावं असं तुम्हाला वाटतं. या ताईचं म्हणणं आहे आपल्याला असं वाटतं की मुलांना ज्ञान मिळावं आणि मग प्रोफेशन म्हणजे काय म्हणायचं, मराठी शब्द मला नाही कळत. उद्योग व्यवसाय असं तुम्हाला वाटतंय, बरोबर आहे. सगळ्यांचं यांचं म्हणणं हे बरोबर आहे. सर्वांगीण विकास हे तुम्ही काहीतरी बोलतच सांगताय सर. ते आत्ता NEP सांगते. पहिला टप्पा आहे जो उद्या परवापासून त्याची अंमलबजावणी ही सुरू होणार आहे. शिशुवर्ग 1, 2, 3 पहिली दुसरी ज्याला पायाभूत स्तर असं म्हटलेलं आहे. मी त्याचं वर्णन पायाभूत जीवन कौशल्य विकास असं म्हणतो. तर पायाभूत म्हणजे काय, कुठलीही इमारत आपण म्हटलं तर त्या इमारतीचं आयुष्य कशावर मोजलं जातं. पाया किती खोल आहे, पाया किती रुंद आहे,
वापरलेलं साहित्य किती दर्जेदार आहे याच्यावर त्या इमारतीचं आयुष्य मोजलं जातं. रंगोली किती छान केली याच्यावर इमारतीचं आयुष्य नसतं. तर त्यामुळे आता मुलांच्या बाबतीत विचार करताना बघा, आमच्या शिशु शिक्षणात असं सांगितलं जातं की मुलांचा 90% बुद्धीचा विकास हा 0 ते 6 या काळात होतो. पुढला कालावधी 0 ते 6. आपण शाळेत कधी गेलो? 6 वर्ष पूर्ण होऊन मग आपला 90% बुद्धीचा विकास कुठला झाला? संशोधनाचा विषय आहे. आता त्या 90 मधला 75% बुद्धीचा विकास हा आपला म्हणजे मुलांचा सुद्धा हा आईच्या गर्भात झालेला आहे. 90% पैकी 75% आईच्या गर्भात झाला आहे. मग 90 पैकी उरला किती? 6 वर्षापर्यंत 15% उरला. त्यातले आत्ताची मुलं 3 वर्षाची झाल्यानंतर शाळेत येतात. तर 15तले अर्धे गेले तर उरले किती? 7.5. 3 वर्षाचं मुलं शाळेत येईल आता, तर त्याचा आपल्याला किती विकास करायचा आहे 6 वर्षापर्यंत? 7.5%. हे लक्षात घ्या. तर त्यामुळे 3 वर्षाच्या मुलांनी शाळेत येणं हे जेव्हा गृहीत धरलेलं आहे, कालपर्यंत 3 वर्षाच्या मुलांनी शाळेत येणं हे बेकायदेशीर होतं. बेकायदेशीर. आता ते कायदेशीर होणार आहे 3 ते 18. ठीक आहे. तर त्यामुळे हा जो कालावधी दिलेला आहे पहिले 3 वर्ष जी आहे ती 90% बुद्धीच्या विकासाची आहे. प्रश्न असा कधी कधी येतो की मग आपला बुद्धीचा विकास 90% झाला कुठं? आपण शाळेत जाऊन केला काय? केलं काय? आपला जर आपण 6 वर्षाच्या मुलं शाळेत गेलो आणि आपला तोपर्यंत 90% बुद्धीचा विकास झाला, मग शाळेत जाऊन केलं काय? आपण शाळेत जाऊन काय केलं? मोकळेपणाने सांगतो मी काय केलं. शाळेत जाऊन परीक्षा दिल्या, मार्क्स मिळवले, टक्के आणि प्रमाणपत्र, डिग्री आपण मिळवून झालो. डिग्री होल्डर. डिग्री कुठे होल्ड केली? घरातल्या भिंतीवर प्रेम करून. बरोबर ना? त्यांना आयुष्यभर करणार आहे. जीवन कौशल्य जीवनभर करणार आहे. म्हणजे काय? जीवनाच्या म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासाला सुद्धा जे उपयोगी पडतील अशी कौशल्य मुलांना मिळाली पाहिजे. ती पायाभरणी आहे या पहिल्या 5 वर्षात. ठीक आहे. 2-3 वर्षापूर्वी कोकणामध्ये सह्याद्री पट्ट्यात प्रचंड पाऊस पडला. आठवत असेल 21 जुलै किंवा 22 जुलै असं काहीतरी झाली होती. म्हणजे एवढा पाऊस पडला सह्याद्रीवर की सह्याद्रीतून वाहणाऱ्या पश्चिमेला समुद्राला मिळणाऱ्या एकाही नदीमध्ये वाव नव्हता, पाणी साठवाय. समुद्राचं पाणी उलट शहरामध्ये चिपळूण सारख्या शहरामध्ये 40 तास पाणी पहिल्या मजल्यावर. 40 तास. जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा एका विशिष्ट भागामध्ये 50 मृतदेह सापडले. किती? 50. लोक तेवढीच राहत होती का? नाही. भरपूर माणसं म्हणजे हजारोच्या संख्येत राहत होती. पण मग त्या 40 तास साठलेल्या पाण्यातून ती हजारो माणसं बाहेर कशी पडली आणि ही जी ज्यांनी जीव गमावला ती बाहेर का नाही पडू शकली? कुठल्या कौशल्याचा वापर करून ती माणसं तिथून बाहेर पडली? कोण? बरोबर. यांनी जीव का गमावला? पोहता आलं नाही म्हणून. पोहायला काय लागतं? हे कर्मेंद्रिय, हे कर्मेंद्रिय. बरोबर ना? आता मला सांगा, धावू नको पडशील म्हणाल का? पुढचा किस्सा सांगतो. त्या चिपळूण आलं लक्षात? किती? 3.5 तास. एबीसीडी ओलांगी एकच ओलांगी होणार का ते? नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय ते कसं करणार? तर आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. समोर सृष्टीत पंचमहाभूत आहे. या पंचमहाभूतांच्या आधाराने पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा आधार. पंचमहाभूतांचा आधार पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा वापर आणि पंचकोशाचा विकास. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय.
पंचमहाभूत आहे. पाणी दिसलं काय करायचं, माती दिसली काय करायचं. आता पाऊस पडून गेल्यानंतर मुलं शाळेत घरी चालले, रस्त्यावर खड्डे आहेत, पाणी साचलेलं आहे, मुलं काय करतात, द्यायचं की नाही. महिला वर्ग एकदम शांत झाला, द्यायचे की नाही म्हटलं. हे शाळेत करायचंय, रस्त्यावर सोडून द्या. हा जो पंचकोशीचा विकास करायचा आहे, तर पहिले 3 वर्ष किंवा 5 वर्ष पंचमहाभूतापैकी पाणी याचा वापर शालेय अभ्यासक्रमात करायचा आहे. या पाण्याचा वापर करून मुलांना काही अनुभव द्यायचे आहे. 90% बुद्धीचा विकास कसा होतो ते सांगतो, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल. 75% बुद्धीचा विकास गर्भात होतो, सांगितलं नाही बरोबर. अभिमन्यू आठवते, अभिमन्यू कुठल्या गल्लीतला, महाभारताच्या गल्लीतला. 16-17 वर्षाचा तरुण पोरगा चक्रीवर भेद, तो कुठे शिकला, नूतन बालमंदिर नाही, आईच्या गर्भात. कसा शिकला, एबीसीडी काढली ऐकून ना. आईच्या गर्भात कुठलं ज्ञानेंद्रिय वापरलं, कान. या ज्ञानेंद्रियाचा वापर करून ऐकलं, ज्ञानार्जन या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत केलं. लक्षात घ्या. आंघोळ करताना पहिले मुलांना तुमचं शरीर कशाचं बनलेलं आहे, मातीचं आहे ना. मग त्या मातीची भूक, पंचमहाभूतांची भूक मुलांनी दिवसाभरात किमान एकदा तरी पूर्ण केली पाहिजे. मुलं बघा, शाळेत शिशुवर्गात जाऊन येणारी मुलं दुपारी आपण जेवण करून असे आले होतो, आणि ती पोरं काय करतात माहिती आहे, त्या 2 खुर्च्या घेतात, त्याच्यावर पोटणी टाकतात, टॉवेल टाकतात, काहीतरी वर टाकतात, आणि मग खाली जाऊन बसतात. काय म्हणतात माहिती आहे, आमचं घर आहे म्हणतात. ते घर नाही आहे, ती पोकळी आहे. आकाशाचं अस्तित्व आहे ते तिथे शोधतात. आकाश तत्व पंचमहाभूतापैकी भूक आहे ते, म्हणून त्यांना त्या पोकळीत दिवसाभरात किमान एकदा तरी राहायचं असतं. ते लक्षात घ्या. आज मुलं हायपर ऍक्टिव्ह आहे, त्याचं कारण काय, वाप वाढलेला आहे, अस्थिर चंचलता. वाऱ्याचं वर्णन काय केलेलं आहे, वाऱ्याची झुळूक आली, वारा कसा वाहतोय, बंद वारा वाहतोय. सोसायट्याचा वारा आला, चक्री वारा आलं. या सगळ्या गतिस्थिती आपल्या शरीरावर पण असतात. दर 33 मिनिटांनी पंचमहाभूत आपलं अस्तित्व बदलतात शरीरावरचं. हे लक्षात घेऊन 3.5 तासात 12 व्यवस्था त्यामधून मुलांनी वावरायचं आहे. त्या 12 व्यवस्था एका दिवसात होत नाही, 3.5 तासात होत नाही. काल मी बसलो होतो पुण्याच्या वर्गात. नवी गोष्ट म्हणजे जे शरीर मुलांचं दिसतंय ते कसं पाहिजे, सगळं पाहिजे, ताकदवान पाहिजे, कौशल्ययुक्त पाहिजे, लवचिक पाहिजे, सहनशक्ती, प्रतिकार क्षमता चांगली पाहिजे. पावसात 12 तास भिजला, एक पण शिंक आली नाही. निपाडच्या थंडीमध्ये रात्रभर वावरला, काही झालं नाही. आणि अकोला चंद्रपूरच्या 48च्या तापमानामध्ये दिवसभर बोंबलत राहिला, हिंडत राहिला, काही झालं नाही. मांजरीचं पिल्लू असतं, त्याला आपण आभाळात फेकलं, खाली पडताना कसं पडतं, पायावरच पडतं. आपली पोरं तशी असली पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा ते सियाचेनच्या त्या 36 मध्ये जाऊन उभं राहतील ना 12 तास. का ढग आला आणि संचिंका आला, बरोबर का, आपली पोरं चालतील का पुढच्या काळात, चालणार नाही. म्हणून या पद्धतीनं मुलांचा शारीरिक विकास. आता सांगा, भाऊ नको पडशील, घडा का. सकाळपासून आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
या विषयाच्या उद्बोधन शिबिरामध्ये आपल्या सर्वांच्या नशिबाने धुळ्याहून थेट प्रवास करत खास आपल्यासाठी या समारोपाच्या सत्रासाठी जे उपस्थित आहेत या दिवसभराच्या सत्रासाठी उपस्थित असलेले मान्यवर शिक्षक बंधू भगिनी, आणि मला तुमच्याशी बोलण्याचा आनंद असला कारण अशासाठी आहे की आपण मी आणि आपण हे एका नाविन्य प्रवास आहे. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे खरं आहे, पण माझा चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करतानाच मी अनेक वर्ष शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, नंतरच्या कालखंडात संस्था चालवल्या. ज्या समाजामध्ये शिक्षण नावाचा विषय हा पायाभूत मानला जात नाही किंवा त्या समाजाचा आत्मा मानला जात नाही, तोपर्यंत समाज जीवनात उत्थान निर्माण होण्याची शक्यता नसते. हार्वर्ड विद्यापीठाला नमवण्याचा प्रयत्न ट्रम्प करत होते मागच्या काही दिवसात, आणि अमेरिकेचा असलेलं प्रशासन असं सांगतं की असं शिक्षणाच्या क्षेत्रात वावरणाऱ्यांना तुम्हाला नमवता येत नाही. The highest power of the entire world cannot pressurize the educational campus. आणि म्हणून शिक्षण नावाच्या विषयाचा मूलभूत विचार हा देशाच्या परिवर्तनासाठी आवश्यक असतो. आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे ते जगातल्या इतर कोणत्याही राष्ट्राचं वैशिष्ट्य नाही. जगातले प्रत्येक राष्ट्र हे कोणत्या कोणत्या वेगळ्या संकल्पनेमुळे ओळखलं जातं. म्हणजे राष्ट्र आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, हे मिलिटरी म्हणजे डिफेन्समध्ये समृद्ध आहे, हे व्यापारात समृद्ध आहे, हे सोयी सुविधांमध्ये समृद्ध आहे. पण जगातलं असं एकही राष्ट्र नाही की ज्या राष्ट्राला तुमच्या आमच्या देशासारखा इतिहास आहे. आपलं एकमेव राष्ट्र आहे. माहीत असलेला इतिहास किती वर्षाचा आहे असं नुसती मोजणी करायची ठरली आणि आता त्याला जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे. त्या मान्यतेनुसार सुद्धा हा आकडा 8-9 हजार वर्षांचा आहे. तर या देशामध्ये एक चिंतन होतं, या देशामध्ये एक पद्धत होती, या देशातल्या व्यक्तिमत्वांना घडवण्यासाठी योगदान देणारी मंडळी होती. आपल्या पंतप्रधानांच्या शब्दात बोलायचं झालं ती देश में एक विरासत है. पुरातन राष्ट्र, अनेक प्रकारच्या गोष्टी या राष्ट्रामध्ये ऊर्जितावस्थेत आल्या, वर आल्या, काळाच्या ओघामध्ये त्या उत्थानाकडून पतनाकडेही आल्या. पण हे राष्ट्र संपुष्टात आलं नाही. माझा आजचा हा तपशिलाने बोलण्याचा विषय नाही म्हणून मी फक्त मांडणी केली. हे राष्ट्र असं पुसलं गेलं नाही कधीच. हजारो वर्षाच्या गुलामगिरीत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या आक्रमणांनी नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या बदलांनी नाही. पण सगळ्या देशाचा इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात एवढंच नव्हे तर ज्या कालखंडामध्ये हे राष्ट्र उन्नत अवस्थेत होतं, उदात्त होतं. आपण सावरकरांच्या जन्मभूमीत असल्या कारणामुळे
जे जे उदात्त उन्नत असं जे जे होतं ते या राष्ट्राकडे होतं आणि त्याची मूलभूत धारणा शिक्षण होतं. म्हणजे या देशावर पारतंत्र्याच्या कालखंडात जेव्हा इंग्रजांनी राज्य करायचं ठरवलं तेव्हा मेकॉले यांनी या देशात प्रवास केला आणि प्रवास केल्यानंतर त्यांनी लंडनच्या असेंब्लीमध्ये एक अहवाल आपल्या प्रवासाचा असेंब्लीत मांडला. तो उपलब्ध आहे, गुगलवर आपल्याला पाहता येईल. मेकॉले स्पीच ऑन एज्युकेशनल सिस्टीम इन इंडिया याला साधारणपणे आता 250 वर्ष झाली. एवढ्या पूर्वी कालखंडात मांडताना जोपर्यंत तुम्ही या देशाची शैक्षणिक असलेली पद्धत नाहीशी करत नाही तोपर्यंत तुम्ही या राष्ट्रावर राज्य करू शकणार नाही, असा लेखी अहवाल आहे मेकॉलेचा. जरा पटकन पुढे जाण्याच्या दृष्टीने मी त्याचं मूळ इंग्रजी वाक्य आपल्याकडे उद्धृत करतो. आय हॅड ट्रॅव्हल्ड द लेंथ्स अँड विड्थ्स ऑफ इंडिया and to my surprise I didn't find a single beggar or a single poor person. You will not believe, my friends, I'm quoting Macaulay. You will not believe, my friends, whenever I moved across the country, I found that even the doors were not closed when nobody was in the house. It has a tremendous traditional strength in the country. I am of the opinion that we will not be in a position to rule this country. But if at all we decide to rule this country, there is only one way. Because the backbone of this particular country is the educational system. And if you want to break it down, then there is only one principle to rule, that is divide and rule and break down the education system. त्यांच्या सर्टिफिकेटवर ते अवलंबून आहे असं नाही, पण शिक्षण नावाच्या गोष्टीकडे ज्या उदात्ततेने पाहण्याचा भाव होता आणि तो अखंड प्रवाह होता या देशामध्ये, तो वेगवेगळ्या संकल्पनेत होता पण अखंड होता. तो आध्यात्मिक संकल्पनेमध्ये कदाचित सद्गुरू नावाने असेल, शैक्षणिक संकल्पना